हॅलो मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आहे आमचा हिमाचल मध्ये डे 7 आणि आज आम्ही चाललोय मणीकरण वगैरे स्पॉट फिरण्यासाठी आणि खूप सारे स्पॉट आपल्याला फिरायचे आहेत. ते कुठे कुठे फिरणार आहे हे पुढे तुम्हाला कळेलच, त्यासाठी ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. सो मॅडम तर मस्तपैकी रेडी होत आहेत, तोपर्यंत तुम्ही इथला माउंटेन व्ह्यू बघू शकता. किती सुंदर दिसतोय तो. माझ्या बॅक साईडला पण तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतंय. आम्ही नाश्ता तर करून नाही आलोय, सो त्यासाठी आम्ही आता चहा पिऊन निघणार आहे इथून. बिकॉज भूक तर लागली आहे, बट प्रवासामध्ये प्रॉब्लेम नको, त्यामुळे फक्त मी आता इथून चहा पिऊन जातोय. सो फायनली आम्ही आलोय तोशला. सो आता आम्ही जस्ट उतरलोय आणि आता आम्हाला थोडंसं ट्रॅकिंग करत वरती जायचंय आणि मग आपण तिथला व्ह्यू बघूया कसा आहे तो. सो गाईज, इथला व्ह्यू बघा, सो ब्युटिफुल. इथलाच बर्फ बघा. अजून आम्हाला वर चढायचंय. इथून जो बर्फाचा व्ह्यू दिसतोय तो खरंच खूप सुंदर आहे. अँड अजून आम्हाला वरती चालत जायचंय आणि ह्यातच आमची हालत खराब झाली आहे. सो तिथून ट्रॅकिंग करणं खूप अवघड होतं माझ्यासाठी तरी. अँड आता आपल्याला जायचंय त्या साईडला, त्या पुलापर्यंत. आणि तुम्ही समोरची घरं बघू शकता, पूर्ण कलरफुल आहे. या साईडला आहे छोटूसा क्यूट धबधबा. सो चला बघूया. मी त्या उतरत्या रोडने वर चढलोय आणि तो रोड तुम्ही बघू शकता किती डेंजर आहे. थोडा जरी पाय घसरला की डायरेक्ट खाली जाऊ शकतो. एवढा डेंजर ट्रेक या व्ह्यू साठी. आणि या व्ह्यू साठी या रस्त्यातून मी चढलीये खरी. दीपालीने हात देऊन मला चढवलंय, बट उतरताना मला प्रॉब्लेम होईल बिकॉज मला उंचाची भीती वाटते. मी उंचावरून खाली नाही बघू शकत, मला लगेच गरगरायला लागतं. सो माझ्यासाठी खूप टफ आहे हे. माहित नाही मी कशी उतरणार आहे, ते पण या व्ह्यू साठी. सी, तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. एवढी आम्ही ट्रॅकिंग करत या व्ह्यू साठी इथे आलोय. हे कलरफुल घरं, चारी साईडला माउंटेन व्ह्यू आणि मेन हा व्ह्यू.
इथल्या गायी पण बघा, केस बघा इथल्या गायींची, जाडे जुडे भाई, गायी असो या डॉग असो. आणि इथली घरं सगळी कलरफुल. नाईस. सो तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता. हे आहे पूर्ण गाव, पूर्ण कलरफुल गाव. अँड किती सुंदर दिसतंय ते बघा. वाव. तर हे तोश मधलं सगळ्यात वरचा कॅफे, जिथे चारी साईडने माउंटेन व्ह्यू अँड बर्फ दिसेल. आणि इथली घरचं म्हणजे जी काही ते प्रॉपर्टीज आहे, जी लोक राहतात, हा गावचा व्ह्यू दिसेल. सो इथे खरंच खूप सुंदर व्ह्यू दिसतो, कारण की हे सगळ्यात टॉपला वरती आहे. तुम्ही इथला पण व्ह्यू बघू शकता. तर वरती गेल्यावर तर किती सुंदर दिसेल. तर मंडळी, आम्ही आलोय तोश गावामध्ये 360 कॅफे मध्ये. आणि इथून जो व्ह्यू दिसतोय 360 एक नंबर व्ह्यू आहे. कारण की एका साईडला पूर्ण माउंटेन व्ह्यू आहे, इथलं विलेज दिसतंय एका साईडला, दुसऱ्या साईडला पूर्ण बर्फच बर्फ पहाडीवर. सो खूप छान दिसतंय आणि इथे येऊन खरंच खूप छान वाटतंय. हा, इथे थोडं एक्सपेन्सिव्ह आहे प्राइस, बट तरी सुद्धा इथला व्ह्यू बघायला सगळे लोक इथे येतात. तोशला येत आहे तर ह्या कॅफेला नक्की व्हिजिट करा, कारण की इथून प्रॉपर व्ह्यू दिसतोय. तुम्ही इथून मस्त Yes. फोटोशूट करू शकता, व्हिडिओ काढू शकता. प्लस जर बर्फ पडला तर माउंटेन्स पण अजून छान दिसते. आता सध्या तरी इथे बर्फ नाही एवढा. हो, तेच तर. आणि खरंच खूप छान वाटतं, कारण की आम्ही इथे आलो 1 वाजता आणि आमच्या इथे 2 तास कसे गेले समजलेच नाही, बिकॉज फोटोशूट, खाणं पिणं कंटिन्यू चालू आहे. सो इथला एक्सपिरियन्स तर आमचा बेस्ट आहे, कारण की आम्ही इथे मेन आलेलो व्ह्यू साठी आणि मेन ड्रोन उडवायला. सो तुम्ही ड्रोन व्ह्यू तर टाकणारच आहे, ते पण बघा खूप सुंदर आलेत. सो आता आपण जाऊया नेक्स्ट लोकेशनला. आम्ही एक मध्ये लोकेशन बघितलेलं, तिथून खूप सुंदर रिव्हर दिसतंय. ऍक्च्युली ती डॅम आहे. हा, ती डॅम आहे, बट ती वाटणारच नाही की ते डॅम आहे, कारण की एवढं सुंदर वाटतंय ना तिथे. तो व्ह्यूच खूप एक नंबर आहे, कारण की एवढं निळं पाणी आहे ना तिथे, ते वाटणारच नाही की डॅम आहे. सो मी ते पण तुम्हाला दाखवेल. चला. हे आहे गावातल्या गल्ल्या. आणि इथली घरं एवढी सुंदर आहेत, एवढी कलरफुल आहेत आणि खरंच खूप युनिक आहे, खूप छान आहे. आणि इथली वाईब तर भाई एक नंबर आहे. सो तुम्हाला मी सांगितलेलं की मी मध्ये एक व्ह्यू बघितलेला आहे, त्या जागी मी तुम्हाला दाखवेल तो व्ह्यू कसा येतो. तर फायनली मी इथे पोहोचलीये आणि हा व्ह्यू सो फायनली आम्ही पोहोचलोय मणीकरणला. अँड खरंच खूप छान वाटते. वेट, मी तुम्हाला दाखवते इथलं सगळं काही.
तर म्हणजे तुम्ही बघू शकता या साईडला आहे गुरुद्वारा आणि किती सुंदर वाटतंय. एवढी थंडी आहे, थंडगार वातावरण आहे. त्यात तुम्ही ते बघू शकता गरम पाण्याच्या वाफा येत आहेत पूर्णपणे. खाली बघा गरम पाण्याचे बुडबुडे सुद्धा आहे एका साईडला अँड चारी साईडला बघा खूप सुंदर आहे आणि खूप प्रसन्न वाटतं इथे येऊन. एवढ्या थंडीमध्ये इथे गरम पाणी. तर आपण आता चाललोय गरम पाण्याचा सरोवर बघायला. सो बघूया ते कसं आहे. इथून पूर्ण थंड हवा येते, पण इथून तुम्ही आत गेले तर पूर्ण गरम गरम गरम, पूर्ण गरम केव आहे ही. तर आपण इथून आता बाहेर पडूया. तर आम्ही आता आलोय मणिकर्णमध्ये आणि इथे येऊन खरंच खूप प्रसन्न वाटतंय की ते शब्दात सांगू नाही शकत आहे. इथे एवढे चमत्कार बघून आम्ही शॉक आहे, कारण की आम्ही ते फर्स्ट टाइम आलोय आणि हे सगळं आम्ही रीलमध्ये आणि युट्यूबला बघितलेलं, बट आज आम्ही हे सगळं लाईव्ह बघतोय. आणि इथला तर इतिहास तुम्हाला माहितीच आहे की पार्वती देवीच्या कानातला मणी इथे पडलेला असतो आणि तो खूप शोधून सुद्धा तो मिळत नसतो. त्याच्यामुळे शंकर खूप क्रोधित होतात आणि ते त्याचा तिसरा डोळा खोलतात. तेव्हा शेषनाग त्यांना मदत करतो आणि तो शेषनाग इथे फूक मारतो. तेव्हा इथे हे तुम्ही गरम बघू पाण्याचं कुंड शकता. आहे. या राईट. म्हणजे इथे एवढं थंड वातावरण आहे हिमालयाचं, हा कम से कम 10 सेल्सिअस तर असेलच. पण ही जागा मध्ये पूर्ण गरम वाफेचे कुंड आहेत. अक्षरशः असं उकळतंय पाणी. ओव्हर उकळतं नाही असं नाही की बॅक साईडला पण तुम्ही बघू शकता, फ्रंटला पण बघू शकता. चारी साईडला एवढी थंडी की आम्हाला ती थंडी सहन नाही होते, कारण की आम्ही लेअरवर लेअर कपडे घालून आलो. एवढी प्रमाणात बाहेर थंडी आहे, बट ते उकळत्या पाण्याच्या ज्या वाफा आहेत ते बघूनच शॉकिंग आहे. खरंच खूप शॉकिंग आहे. आणि हे डोळ्याला बिलीव्ह नाही होते, सिरियसली नाही होते, कारण की एवढ्या थंडीमध्ये तिथे उकळतं पाणी. आणि असं पण नाहीये की काय काय लोक असं पण बोलू शकतात की अरे ते क्रिएट केलं
असेल किंवा एनी काही अंधश्रद्धा, बट असं नाहीये, ही रियालिटी आहे आणि हा इतिहास आहे खूप मोठा आणि ह्याची खूप मोठी स्टोरी आहे आणि खरंच हे खूप मोठा चमत्कार आहे इथला आणि लोकांची भक्ती पण आहे त्याच्यामुळे इथे लोक लांबून लांबून इथे दर्शनाला येतात आणि इथलं पाणी एवढं पवित्र मानतात ना की लोक इथे आंघोळ करतात, जेणे तुमचे पाप असेल, जे काही रोग असतील ते सगळं नष्ट होतात. एवढी लोकांची भक्ती आहे इथे, त्याच्यामुळे लोक लांबून लांबून इथे येतात दर्शनासाठी. सो आम्हाला आज खरंच खूप छान वाटतं कारण की इतक्या दिवसात आम्ही इथे आलो नाही. आज डे 7 आहे आणि आज आम्ही फायनली इथे आलोय दर्शन घ्यायला, तर खरंच खूप छान वाटतोय. तर आज का आम्ही उद्या परत येऊ इथे, एवढी आम्हाला इथे हे आवडलं आणि एवढं आम्हाला इथे खूप छान वाटतंय. ऍक्च्युली अंगाला अशी काटे येतात बघून की एवढं एवढं सुंदर आहे इथे, खूप छान आहे. तर मंडळी मध्ये घडे ठेवण्यात आले आहेत. ऍक्च्युली घडे आहेत तिथे आणि तिथे ना जेवण बनवतात आणि ते जेवण प्रसादी म्हणून देतात आणि तुम्ही बघू शकता इतकी गरम पाण्याच्या वाफा येते तिथे. तर इथे लंगर मिळतं आणि इथे भाविक पायथ्याची प्रसादी खाऊ शकतात बिकॉज भाविक इथे लांबून लांबून येतात. अँड इथे पूर्ण भांडी धुतली जाते. इथे या साईडला एक नियम आहे की अन्नाचा एक पण दाणा वेस्ट नाही करायचा आणि स्वतःचं ताट स्वतः धुवायचं आणि मग इथे ठेवायचं. मग ती लोक घासून पुसून मग नीट ठेवणार. तर आता मी बसलोय लंगरसाठी आणि तुम्ही बघू शकता इथे भाविक लोक येतात आणि पोट भरून जेवण करून प्रसादी करून जातात. त्यातला एक भाविक बसलाय इथे ताट घेऊन, खाली ताट घेऊन. जय सोनिया. सत्य. तर मंडळी मगाशीच आम्ही घरी आलोय, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालोय, कपडे चेंज केलेत आणि जेवून घेतलंय बिकॉज आम्ही अख्खा दिवस बाहेर होतो आणि सकाळी चहा आम्ही पियालो त्याच्यावरच होतो बिकॉज आम्ही अख्खा दिवस काहीच नाही खाल्लं कारण की आम्हाला प्रवास करायचा होता कारने आणि आम्हाला दोघींना सुद्धा कार लागतात, चौघींना सुद्धा. सो त्याच्यामुळे आम्ही अख्खा दिवस काहीच नाही खाल्लं उलटीच्या भीतीने. पण आता मी आलो, मस्तपैकी जेवलो वगैरे. अँड आजचा दिवस तर खरंच खूप छान गेला बिकॉज आम्ही खूप फिरलो. आम्ही त्या गावात गेलो, टोचमध्ये गेलो, तिथे डॅम होता. डॅम तर एवढं सुंदर वाटत पण होतं की तो डॅम आहे बिकॉज तिथलं पाणी पूर्ण निळं होतं आणि वरती माउंटेन व्ह्यू त्यांनी खरंच खूप छान वाटत होतं. ड्रोन व्ह्यू तर एवढे छान आलेत ना, खरंच खूप सुंदर आलेत.
तर आजचा दिवस आमचा खरंच खूप छान गेला. आम्ही आज दर्शन सुद्धा केलं, मणिकरणला गेलो. तिथे ते चमत्कार पाहून तर आम्ही तर एकदम शॉकच झालो. सो खरंच खूप छान वाटलं. सो आजचा दिवस कसा गेला, दिवस कसा संपला ते कळालं सुद्धा नाही. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बिकॉज उद्या आम्ही जाणार आहे नवीन प्रॉपर्टीला, नवीन ठिकाणी. सो डायरेक्ट आपण तिथेच भेटूया.